नमस्कार मित्रांनो. खरं तर आज सेशन नव्हतं ओरिजिनली, पण मी परवा हा पेपर वाचत होतो आणि पेपरमध्ये आपल्या देशातले एक प्रसिद्ध गुरु आहेत, त्या गुरूंचा एक लेख होता. लेखाचं शीर्षक होतं मी कोण आहे. आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की हे सगळं तुम्हाला कळायचं असेल तर गुरु शिवाय मार्ग नाही. सो गुरु इज द ओनली पर्सन हू कॅन मेक यू रिअलाइज अंडरस्टँड. आणि हे वाचल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये असेच विचार यायला लागले आणि मला असं लक्षात आलं की बेसिकली गुरु तर पाहिजेच आपल्याला जीवनामध्ये. म्हणजे ज्याला आपण गुरु जर असं ग्लोरिफाईड आहे, पण मार्गदर्शक आपल्याला जीवनामध्ये अगदी केजी पासूनच हवा आहे, कारण त्याच्याशिवाय वी डोंट लर्न एनिथिंग. मग आपले टीचर्स, आपले पेरेंट्स, आपले पियर्स सगळे आपले काय म्हणूया त्याला मार्गदर्शकच असतात. आणि जसे आपण मोठे व्हायला लागतो, काही लोक यातले नुसते भौतिक न राहता जराशे स्पिरिच्युअली इन्क्लाइंड व्हायला लागतात आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की अरे ह्या मार्गावरती आपल्याला चालायचं जर असेल तर आपल्याला गुरुची गरज आहे. इन्सिडेंटली हा सगळा विचार करत असताना माझं लक्ष माझ्या बुक रॅक मधल्या एका पुस्तकावर गेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द ओडिसी ऑफ एनलाइटनमेंट. हे पुस्तक लिहिलं मधुकर थॉम्सन नावाच्या एका व्यक्तीने. हा मधुकर थॉम्सन बेसिकली अमेरिकन. तो भारतामध्ये आला तो गुरु शोधायला. आणि मित्रांनो, जवळजवळ 20-25 वर्ष तो भारतामध्ये नुसते गुरु शोधत फिरला. या गुरूंच्याकडे काही वर्ष, त्या गुरूंच्याकडे काही वर्ष, त्या गुरूंच्याकडे काही वर्ष. आणि ज्यावेळेस त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला पर्यंत त्याचे कितीतरी गुरु यात झालेत. त्याला जे हवं होतं ते मिळालंच नाही. आणि आत्ता अलीकडेच्या काळामध्ये मधुकर थॉम्सन हा स्वतःच गुरु बनलेला आहे. अर्थात त्याचा प्रेझेन्स फारसा इंटरनेटवरती दिसत नाही, कारण मी कालच असा विचार केला तर बघूया तरी मधुकर थॉम्सन काय करतोय सध्या. तर कुठेतरी 2-3 वर्षापूर्वीचा एखादा व्हिडिओ त्याचा दिसला मला. पण ठीक आहे, व्हॉट एव्हर, तो इंटरनेटवरती असेल किंवा नसेल, पण निदान या मार्गातून कुठून तरी तो मार्गदर्शन करायला लागला. पण ह्यामधून मला लक्षात काय आलं की हा एक मोठा गोंधळ सगळ्यांच्या डोक्यात असतो. गुरु शोधायचा कसा? माझ्या काय नव्हतं असं नाही, कारण मला ज्यावेळेस हे सगळं कळायला लागलं, माझं ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींकडे इन्क्लिनेशन निर्माण व्हायला लागलं, मी 18 वर्षाचा होतो. आणि तेव्हापासून ध्यास एकच की आपल्याला कोणतरी गुरु भेटला पाहिजे टू शो अस द वे. आणि मग हे जसं बिचारा मधुकर थॉम्सननी केलं, ह्याचा परिघ मोठा होता, आमचा लिमिटेड होता. पण कोण भेटेल तो गुरु, बाबा ह्याच्याकडनं काय शिकता येईल, त्याच्याकडनं काय शिकता येईल, असे म्हणजे अगणित व्यक्तींना मी भेटलो ट्राईंग टू फाइंड आउट. आणि बरेच वेळा असं झालं ते काय बोलताय ते कळतच नव्हतं. मला असं वाटायचं की मी काहीतरी वेगळा प्रश्न या माणसाला विचारायला लागलोय आणि तो काहीतरी वेगळंच उत्तर द्यायला लागलोय. वो मेरे दिमाग में जा ही नाही रहा. गुरु कोण, असा एक माझा सर्च सुरू झाला. आणि मला सहज असं वाटलं की अरे हा जसा आपला झाला, जसा मधुकरचा झाला, जसा अनेकांचा झाला असेल, हा एक फंडामेंटल प्रश्न आहे ना की गुरु कोणाला म्हणायचं, कोण गुरु आहे, कोण गुरु असू शकतो आपला. आणि मग असं वाटलं की जरा हा असा इनफॉर्मल विषय आहे, आपल्या नेहमीच्या विषयातला हा नाही आहे. पण तुम्ही पण तुम्ही मला ऐकताय, इतके वर्ष माझ्याशी कनेक्टेड आहे,
म्हणजे कुठेतरी स्पिरिच्युअली इन्क्लाइंड आहातच ना. कदाचित तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न येत असेल की अरे गुरु कोणाला म्हणायचं, कोण गुरु आपला. मला असं वाटलं की तुमच्याशी गप्पा मारूया आणि आज गप्पा मारायला आलेलो आहे. बघूया मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला लक्षात येत आहे काय. मित्रांनो, हा जो गुरु आहे, हा मेंटॉर आहे, ह्याचं आकर्षण पूर्वीच्या काळापासून आहे. पूर्वी तर गुरुकुलच असायची, तो सगळा विषयच वेगळा. पण मला वाटतंय 1950च्या दशकामध्ये पॉल ब्रंटन नावाच्या एका लेखकाने तिरुवन्मलईला जाऊन रमण महर्षींची भेट घेतली आणि इन सर्च ऑफ सिक्रेट इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं. जसं रमण महर्षींना पॉल ब्रंटन भेटला तसा अनेक लोकांना इंडियामधल्या भेटला, जे सो कॉल्ड गुरु होते. आणि मग त्यांच्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि लोकांना ह्याच्याविषयीचं आकर्षण निर्माण झालं आणि परदेशातून लोक भारतामध्ये यायला लागले. कारण पॉल ब्रंटनच्या पुस्तकातून त्यांना असं लक्षात यायला लागलं की अरे, भारतामध्ये इतके गुरु आहेत. आणि तो काळ लक्षात ठेवा, नुकता असं ते स्पिरिच्युअल वातावरण अमेरिकेमध्ये निर्माण व्हायला लागलं होतं. हिप्पीइझम जरा असा कुठेतरी असा जागृत व्हायला लागला होता आणि लोकांना आकर्षण वाटायला लागलं होतं. त्याच काळात ते हरे राम हरे कृष्ण वगैरे सगळं असं मुळं धरायला लागलं होतं. भारतातून स्वामी राम, महर्षी महेश योगी असे योगी अमेरिकेत गेले, त्यांचा एक प्रभाव वाढायला लागला होता. तिथले सेलिब्रिटीज ह्यांचे भक्त झाले होते. त्यामुळे अमेरिकेत एक वातावरण वेगळं होतं आणि तेव्हापासून लोक भारतामध्ये यायला लागले टू फाइंड की गुरु, टू फाइंड अ गुरु. मित्रांनो, असं म्हणतात की गुरुला कमतरता नाहीये, शिष्य तयार व्हायला लागतो. याचा अर्थ काय? याचा सिंपल अर्थ आपण समजून घेऊया. सिंपल अर्थ असा आहे की शिष्याला कळायला पाहिजे की मला कोणता गुरु, काय शिकायचं आहे मला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. गुरु हा शब्द फार डिसेप्टिव्ह आहे, कारण तो आपण सगळ्यांनी जनरिक बनवलेला आहे. जनरिकचा अर्थ कळतो ना. जनरिक म्हणजे गुरु एकच, गुरु म्हणजे गुरु असं नाही आहे. जसं तुम्ही जर एका रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तो वेटर आल्यानंतर त्यांनी विचारलं, ऑर्डर जर विचारली तुम्हाला आणि तुम्ही म्हणाला की जेवण घेऊन ये, काय आणेल तो तोपर्यंत जेवण आणणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला डिफाईन करत नाही की तुम्हाला काय खायचं आहे. आणि मग मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की गुरु हा जनरिक शब्द नाहीये. प्रत्येकाचा गुरु वेगळा, कारण प्रत्येकाचं ओरिएंटेशन वेगळं, प्रत्येकाची भूक वेगळी आहे. आपल्याला ते नॉर्मली कळत नाही. जसं बघा ना, मेडिटेशन, ध्यान करा. ध्यान देखील शब्द जनरिक बनला. अरे ध्यान, जे नवखे लोक आहेत, मला कोणीतरी विचारलं एकदा की ध्यान कसं करायचं. मी त्याला विचारलं की तुला ध्यान करायचं कशासाठी आहे. सो ही वॉज अ बिट कन्फ्युज्ड. तो म्हणाला नाही, लोक करते ना, लोक करते म्हणून ध्यान करायचं नाही. तुला कशासाठी ध्यान करायचं आहे. टू गो विद इन. म्हणजे कशासाठी जायचं आहे. वो नाही मालूम मुझे. नाही, टू ऑब्झर्व ब्रेथ. म्हटलं तुला ध्यान कशासाठी करायचं आहे. तो माझ्याकडे बघत राहिला. तो म्हणाला ध्यान कशासाठी करायचं असतं. म्हटलं येस, ध्यान इज नॉट जनरिक. तुला आरोग्यासाठी ध्यान करायचं आहे, देन इट्स अ डिफरंट काइंड ऑफ मेडिटेशन. तुला तुझ्यातल्या क्षमता जागृत करण्यासाठी ध्यान करायचं आहे, देन इट्स अ डिफरंट काइंड ऑफ मेडिटेशन. तुला एक माइंडफुलनेस येण्यासाठी ध्यान करायचं आहे, दॅट इज अगेन डिफरंट. आणि तुला हे जे अंतिम तत्व आहे, काय म्हणूया त्याला, आत्मदर्शन आहे, ह्याच्यासाठी ध्यान करायचं आहे. इट्स अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर. सो यू कॅनॉट ब्रिंग एव्हरीथिंग इन वन अँड कॉल इट ध्यान.
ह्याच्यावर व्हिडिओ आहे माझा, व्हॉट इज मेडिटेशन नावाचा, 4 भागामध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे इन्सिडेंटली. तसं गुरु हा जनरिक शब्द ज्यांनी ज्यांनी केला त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला की मग whom do I call a गुरु. मित्रांनो, तुमचा गुरु तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या ओरिएंटेशनवरती, तुम्हाला नेमकं काय जीवनामध्ये अपेक्षित आहे याच्यावरती गुरु ऑटोमॅटिकली निर्माण होतो जीवनामध्ये. ह्याबद्दल मी गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की भक्ती मार्गातला गुरु वेगळा आहे, कर्ममार्गातला गुरु वेगळा आहे, राजमार्गातला गुरु वेगळा आहे, ज्ञानमार्गातला गुरु वेगळा आहे. पण इथं मी आज जरासं वेगळं डेफिनेशन त्याचं करायचा प्रयत्न करणार. मित्रांनो, मी आयडेंटिफाय 7 वेगवेगळ्या पद्धतीचे गुरु केले. गुरु 7 पद्धतीचे नाही आहेत, 7 पद्धतीची आपली भूक आहे. सो त्याप्रमाणे आपला गुरु डिफाईन होतो. ते कोणते कोणते आहेत हे आपण बघूया. पहिला जो गुरु आहे ज्याची मॅक्झिमम लोकांना गरज असते तो आहे आधार गुरु, आधार देणारा गुरु. ओके, मग हा आधार देणारा गुरु कोण असतो? की मेनी अ टाइम जो गुरु तुम्हाला काही उपदेश करतो, काही चांगल्या गोष्टी सांगतो, काही तुम्हाला मार्ग दाखवतो, मग हे सगळे स्पिरिच्युअल रिच्युअल्स असतील त्याच्याबद्दल तुम्हाला शिकवतो. बरेच वेळा तो तुम्हाला डायरेक्टली ऍक्सेसेबल असतो असं नाही, त्याचं एक काहीतरी ऑर्गनायझेशन असतं, त्याचा तो मुखिया असतो. आणि बरेच लोक अशा गुरूंच्या सानिध्यात असतात, अशा पद्धतीच्या लोकांना गुरु करतात. त्यांना एक आधार वाटतो, एक आश्वासक वाटतं की येस ये हमारे गुरु आहे. त्यांचे फोटोज घरामध्ये आणून लावतात, त्यांना भजतात, पुजतात, व्हॉट एव्हर. कारण ऍट अ डीप लेवल त्यांना एक आधार असतो या लोकांचा. प्रत्यक्षात त्यांची काही भेट नसते, कदाचित कधीतरी होत असेल, वर्षातून एकदा त्यांच्या कुठल्या तरी फंक्शनला जात असतील किंवा आणखीन त्यांनी ते काय ऑर्गनायझेशनमध्ये कार्यक्रम घेत असतील तर तिथं जात असतील. पण असं 1 to 1 काय त्यांचं शक्यतो असत नाही. पण ते मोठे कोणतरी असे सेलिब्रिटी गुरु असतात आणि त्यांचा एक ह्यांना आधार वाटत असतो आणि दे आर व्हेरी हॅपी विथ दॅट अरेंजमेंट. हे जे आधार देणारे गुरु असतात, बरेचसे लोक दे आर व्हेरी कम्फर्टेबल, दे आर व्हेरी हॅपी. बरेच वेळा यांचा प्रसार देखील करतात की अरे तुम्ही हे, आम्ही यांना फॉलो करतो, तुम्ही करता काय, करत नसाल तर या तुम्ही ऐका. सो ही एक बेसिक गरज आहे मॅक्झिमम लोकांची आणि मॅक्झिमम लोक ह्या अशा आधार गुरूंना फॉलो करतात. सो ज्यांना अशा पद्धतीचे गुरु सापडलेले आहेत, ज्यांना त्यांच्याकडून काहीतरी मिळतंय, ओके, कम्फर्टेबल, ठीक आहे, अच्छा आहे. सो कारण तुमची गरज तेवढी आहे. सो ते तुम्हाला त्यांच्याकडून सगळं मिळतंय. सो अच्छा आहे अरेंजमेंट. दुसरा जो गुरु आहे ना, किंवा दुसरी जी चाह आहे आपली, ती धर्मगुरूची आहे. धर्मगुरू हा ह्या पहिल्या गुरुपेक्षा थोडासा वेगळा आहे. मला असं वाटतं की आज तुम्ही जर आपल्या देशामध्ये बघितलं तर एवढे गुरु आहेत, एवढी आश्रम्स आहेत, पण बहुतेक हे सगळे लोक असे ब्रॉड आहेत, सेक्युलर आहेत. म्हणजे ते कुठल्या अशा विशिष्ट धर्माचा प्रसार करताना आपल्याला दिसत नाहीत किंवा कुठल्या वेगळ्या धर्माबद्दल काही अप्रिय बोलताना दिसत नाहीत. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे हे गुरु आहेत. पण धर्मगुरू हा जो कन्सेप्ट आहे हा त्या लोकांसाठी आहे की ज्यांच्या आतमध्ये एक धार्मिक ओढ आहे. सो दे चूज दिस काइंड ऑफ गुरुज. और तुमची जर तशी चाह असेल, तुमची जर तशी ओढ असेल, धार्मिक ओढ असेल, तर तुम्ही ऑटोमॅटिकली ह्या अशा पद्धतीच्या गुरूंच्याकडे जाता की जे तुम्हाला धर्माच्या चौकटीमध्ये
शिकवतात किंवा धर्माच्या चौकटीमध्ये घालतात. कोणताही धर्म असेल मग तो, आणि तुम्हाला ते फार प्रिय वाटत असतं, तुम्हाला ते जवळचं वाटत असतं. सो ही दुसरी कॅटेगरी आहे या गुरूंची, की जे धार्मिक गुरु असतात. यांचं पण बरंच मोठं फॉलोईंग आहे, पण ही दुसरी, म्हणजे हे मी तुम्हाला का सांगायला लागलोय की यू ऑल्सो नीड टू फाइंड आउट. लक्षात घ्या मित्रांनो, क्लॅरिटी आपल्याला पाहिजे की मला जे हवं आहे हे काय, नेमकं काय हवं आहे मला. कारण नंतर मग हा असा गोंधळ निर्माण होतो, मला निर्माण झाला तसा किंवा मधुकर थॉम्सनला निर्माण झाला तसा, कारण तो जिथं जात होता तिथं काहीतरी वेगळंच. समजा हा आधार गुरुची तुमची गरज असेल आणि तुम्ही जर धार्मिक गुरुकडे गेलात तर यू डोंट सिंक. तुम्ही म्हणता ये नाही चाहिए यार, म्हणजे ये सब सुनना नहीं है मुझे, आय वॉन्ट टू लिसन टू समथिंग मोर ब्रॉडर. सो ही गल्लत तुमची होऊ नये, तुम्हाला एक क्लॅरिटी मिळावी म्हणून मी हे डिफाईन करायला लागलो. तिसरा जो कॅटेगरी आहे तो रिलेटिव्हली दुर्मिळ आहे, पण त्याचं देखील फॉलोईंग असं काय म्हणतात त्याला, इंटेन्स आहे. तो आहे परमगुरु. मी आपलं त्याला एक टर्म द्यायला लागलोय, परमगुरु. म्हणजे काय तर असे अनेक लोक आहेत जगामध्ये की जे एखाद्या अशा व्यक्तीला गुरु मानतात जी त्यांच्या पर्सनल प्रॉक्झिमिटीमध्ये असते, ज्याला ते पर्सनली भेटू शकत असतात. सपोजिटली हे जे गुरु असतात हे बरेच वेळा असं हे लोक मानतात की ह्यांच्याकडे काही सुपर नॅचरल पॉवर्स असतात. आणि ही जी कॅटेगरी आहे ना, हे आपलं आयुष्य ह्या गुरूंना समर्पित करतात. गुरु वचन प्रमाण संपला, विषय संपला, डिस्कशन नाही. मग जीवनामध्ये जे गुरु म्हणतील ते, गुरुनी जर सांगितलं की अरे ह्या व्यक्तीशी तू लग्न करायचं आहेस, गुरु वचन प्रमाण, येस सर, संपला, विषय संपला, डिस्कशन नाही. गुरु जे सांगतील, जे काय, म्हणजे मला आठवतंय की इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मला वाटतंय लेट 70s मध्ये असावी किंवा अर्ली 80s मध्ये असावी, असं काहीतरी एक वातावरण त्या काळात घडलं होतं. आणि मुंबई पाण्याखालती जाणार अशा पद्धतीची न्यूज वातावरणामध्ये होती. एक दिवशी माझे थोरले बंधू जे मुंबईत राहायचे ते आले कोल्हापूरला, आणि सहज गप्पांच्या ओघामध्ये मी त्यांना विचारलं की अरे तुझे ते भरतभाई जे मित्र आहेत, व्यापारी होते, ते कुठं असतात हल्ली, बरेच दिवसात काय न्यूज नाही त्यांची. तर माझे बंधू म्हणाले अरे तुला भरतभाईची स्टोरीच माहीत नाही. म्हणाले भरतभाई आणि त्यांचा जो मोठा ग्रुप होता व्यापारी लोकांचा, त्यांनी मुंबई सोडली. आणि म्हटलं त्यांचं सगळं एस्टॅब्लिशमेंट मुंबईत होती ना. हो म्हणाले मुंबई सोडली त्यांनी, ते गुजरातला गेले परत. मी म्हटलं का गेले का? म्हणाले काय नाही, त्यांच्या गुरूंनी सांगितलं त्यांना की मुंबई पाण्याखालती येणार आहे, तुम्ही इथून निघा. सो ऑल दीज पीपल वेंट टू गुजरात, व्हॉट एव्हर. ही एक तिसरी कॅटेगरी आहे. म्हणजे ही आपलीच चहा आहे ना. असे गुरु आपल्याला भावतात, असे गुरु आपल्याला जीवनामध्ये हवे असतात. मला आठवतंय एक माणूस माझ्याकडे एक गाडी घ्यायला आला आणि त्याला गाडी आवडली, ती तो ओके म्हणाला. आणि तो म्हणाला फक्त मला एकच आहे, मला गुरुनं माझ्या विचारावं लागेल. अरे म्हटलं ही गाडी घ्यायला पण तुला गुरुना विचारायला लागेल? हो म्हणाला, गुरुनी सांगितल्याशिवाय काही नाही. इन्सिडेंटली तो गेला, गुरुनी घे म्हणून सांगितले, त्यांनी घेतली, तो विषय वेगळा. पण हे तिसरा जो परम गुरु किंवा गुरुदेव, हे गुरु आपल्यासाठी देव असतात. आणि ह्या गुरूंच्यावरती आपली प्रचंड श्रद्धा असते, भक्ती असते. ह्या गुरूंच्या शिवाय आपलं पान हलत नसतं. सो आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला ती ओढ आहे काय. कारण ती ओढ असेल आणि तुम्ही जर
आधार गुरुकडे गेलात तर प्रॉबब्ली ते आधार गुरु तुम्हाला ती तुमची जी तहान आहे ती भागवणार नाहीत कधी, कारण ते काम नाही करत. सो दॅट इज अ डिफरंट कॅटेगरी ऑल टुगेदर. ओके, सो चौथे जे गुरु आहेत ह्यांना आपण सिद्ध गुरु असं म्हणूया. हे गुरु कुठल्या तरी लिनिएज मधून आलेले असतात, त्यांची एक परंपरा असते, कुठली असेल. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर राधास्वामी सत्संग बियास एक ऑर्गनायझेशन, अनेक वर्षांची ऑर्गनायझेशन आहे. रामकृष्ण मिशन ऑर्गनायझेशन आहे. हरे राम हरे कृष्ण एक ऑर्गनायझेशन आहे. असे बरेच ऑर्गनायझेशन्स आहेत की जिथं ती जी व्यक्ती ज्यांनी हे निर्माण केलं असेल ती होऊन गेलेली असते, पण ती जी ऑर्डर आहे ती ऑर्डर सुरू असते. मग ते जे फाउंडर असतात ते गेल्यानंतर मग तिथं बाय डिफॉल्ट त्याचे जे चीफ असतात ते वेगवेगळे काळानुरूप बदलत असतात, पण ती ऑर्डर सुरू असते. आणि मग त्या ऑर्डरमध्ये तिथं जाऊन त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या सिस्टीम प्रमाणे अध्यात्म समजून घेणं, प्रॅक्टिस करणं, तो एक वेगळा भाग असतो. अनेक लोक अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशन्सचे मेंबर्स असतात, असे असतात ते फॉलो ऑल दॅट. हे पहिला जो आधार गुरु आहे ना, त्यामध्ये तुम्ही त्या गुरूंशी कनेक्टेड असता, पण ते गुरु सांगत असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करत असालच असं नाही. पण हे जे सिद्ध गुरु आहेत, या सिद्ध गुरूंच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही फॉलो करणं अपेक्षित असतं. ही जी ऑर्गनायझेशनल जे काय गुरु आहेत हे किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत या ऑर्डर्सची, शिवानंद स्वामींचं पूर्वी बिहार स्कूल ऑफ योगा, शिवानंद आश्रम, हे सगळे असे अनेक वर्ष चालू असलेली ही ऑर्गनायझेशन्स आहेत जे दे फॉलो अ पर्टिक्युलर वे विच मेनी पीपल फॉलो. सो दॅट इज द फोर्थ टाईप. तर तुम्हाला बघायचं आहे की बाबा माझं काय ओढ काय, डू आय वॉन्ट टू अंडरस्टँड ऑल दिस फ्रॉम अ स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनल काय म्हणतात त्याला असं, त्या चौकटीतलं योगानंद परमहंसांचं योगदा फाउंडेशन, इट इज द सेम ऑर्गनायझेशन. आज देखील योगानंद परमहंसांनी देह ठेवून किती वर्ष झाली, पण आज देखील ऑर्गनायझेशन चालू आहे. आणि आज देखील योगदा फाउंडेशनमध्ये लोक जातात, शिकतात, त्यांच्या पद्धतीत सगळं हे करतात. सो ही जराशी ही स्ट्रिक्ट असतात लोक, जरा दे वॉन्ट यू टू फॉलो ऑल दॅर प्रिन्सिपल्स. चौथी कॅटेगरी. पाचवी कॅटेगरी जी आहे ना, ही जराशी वेगळी आहे. अनेक लोकांना ह्या पाचव्या कॅटेगरीचं ओढ असते. ती म्हणजे जराशे चमत्कारिक किंवा अवलिया गुरु. हे गुरु ट्रेडिशनल नसतात, हे गुरु जराशे वेगळे असतात. पण लोकांना त्यांच्याकडून काही शिकायचं नसतं, त्यांच्याकडून चमत्कार अपेक्षित असतात. म्हणजे मला आठवतंय की कोल्हापूरमध्ये चिले महाराज फेमस होते, पुण्यामध्ये शंकर महाराज, ह्याच श्रेणीमधले, ह्याच पद्धतीचे अवलिया. चिले महाराजांच्या बद्दल म्हणायचे की चिले महाराज जर कोणावरती रागवले, चिडले, थुंकले अंगावरती, तर त्याचं काहीतरी भलं व्हायचं, काहीतरी लोकांची एक समजूत होती. पण ही एक पाचवी कॅटेगरी की जी लोकांना आकर्षित करते. आणि त्यांनी मग देह ठेवला जरी असला तरी लोक बिलीव्ह करतात की त्यांची जरी व्हायब्रेशन्स आहेत ते अजूनही आहेत. म्हणून अशा अवलिया गुरूंच्याकडे अजूनही लोक त्यांच्या मंदिरामध्ये जातात, त्यांची भक्ती करतात. त्यांचा एक विश्वास असतो की हे जे गुरु आहेत, हे गुरु मला मार्गदर्शन करणार, माझी रक्षा करणार, मला मदत करणार वगैरे. सो यू हॅव टू चेक किंवा is your call for these kind of gurus. So this is the fifth guru. The sixth guru
इज ज्ञानगुरु. हे गुरु पंडित असतात आणि ही जी सगळी स्क्रिप्चर्स आहेत आपली, सगळे पुराण आहेत, सगळ्या अध्यात्माचा सगळा जो पसारा आहे, ह्याच्यामध्ये ह्यांना पांडित्य मिळवलेलं असतं ह्याने, आणि ह्या सगळ्या गोष्टी ते शिकवत असतात. मग वेद असू देत, सगळे पुराण असू देत, उपनिषद असू देत, अद्वैत वेदांत असू देत, त्याचे वेगवेगळे शेड्स असू देत, हे सगळं शिकण्याकडे ह्यांचा एक कल असतो. ज्यांचा कल असतो त्यांना असे ज्ञानगुरु जवळचे वाटतात, त्यांच्याकडे जावंसं वाटतं, कारण तिथं त्यांची तहान आणि भूक भागणार असते. आणि सातवे गुरु जे असतात ते आत्मिक गुरु असतात, आतमध्ये घेऊन जाणारे गुरु. यांना कन्व्हेन्शनली सद्गुरु असं म्हणतात. मी जे आपल्याकडे आता जग्गी वासुदेव म्हणून सद्गुरु म्हणून जे आज आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलत नाहीये, मी हा शब्द वेगळा वापरतोय, सद्गुरु. सद्गुरु म्हणजे काय? जो गुरु तुम्हाला सत पर्यंत घेऊन जातो. डायरेक्ट पाथ, याला डायरेक्ट पाथ म्हटलेलं. व्हॉट इज सत? जे आपल्यामध्ये न बदलणारं तत्व आहे, अस्तित्वामध्ये असं जे ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, जे अविनाशी आहे, अचल आहे, न बदलणार आहे, स्थिर आहे, स्थित आहे, ज्याच्यातून सर्व अस्तित्व निर्माण झालेलं आहे, ते जे तत्व आहे ते माझ्यामध्ये असल्याशिवाय मी निर्माणच होऊ शकत नाही ना. पण मी इतका माझ्या आयडेंटिटी मध्ये गुंतलेलो असतो की मला तिथपर्यंत जाताच येत नाही. सद्गुरु तिथपर्यंत घेऊन जातात. सो ज्यांची ओढ, जशी ह्या मला असं वाटतंय की मधुकर थॉम्पसनची कदाचित ओढ ती आहे. काय आहे? कारण पुस्तक वाचल्यानंतर कळतच नाही. कधी कधी असं वाटतं की तुला नेमकं पाहिजे काय. तो सरळ म्हणतो की मला एनलायटनमेंट हवी आहे, पण कदाचित एनलायटनमेंट हा शब्द इतका ग्लोरिफाईड आहे ना की एनलायटनमेंट म्हणजे असे काहीतरी वेगळं काहीतरी जीवनामध्ये घडतं, अशा स्फोट होतात आंतरिक काहीतरी, आपण कुठल्या तरी वेगळ्या अशा अवस्थेमध्ये जातो आणि आपल्याला भूत भविष्य सगळं कळायला लागतं, आणि बाबा जाने मन की बात अशी आपली काहीतरी अवस्था असते. असं काहीतरी वाटत असेल लोकांना. कदाचित मधुकर थॉम्पसनला असं वाटत असेल. पण एनलायटनमेंटचा आणि ह्याचा काही अर्थ नाही. एनलायटनमेंटचा अर्थ प्रकाश पडणे. कसला प्रकाश? की ज्याला मी म्हणतोय तो इन रियालिटी ते तत्व आहे ज्यातून हा फॉर्म निर्माण झालेला आहे. आणि एकदा का त्या फॉर्मचा स्पर्श एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याला लक्षात येते की मी म्हणून जो कोण वावरत होता इतके वर्ष, ती आयडेंटिटी, दॅट इज अ फॅन्टम आयडेंटिटी. आय एम दॅट आय एम. जो खरा मी आहे तो आत्मस्वरूप आहे. तो आयडेंटिटी नाहीये, फॉर्म नाहीये, पर्सनॅलिटी नाहीये. ही जाणीव त्या व्यक्तीला झाल्यानंतर ती व्यक्ती मुक्त होते. आता ह्यातली गंमत अशी आहे की पहिले 6 जे टाईपचे गुरु आहेत ना, हे सगळे आपल्याला काही ना काहीतरी त्यांच्याकडून मिळवायचं आहे. आधार गुरु असतील तर आधार मिळवायचा आहे, धर्मगुरु असेल तर त्या धर्माची बैठक आपली पक्की करायची आहे, परमगुरु असतील तर प्रश्नच नाही, त्या गुरुनीच आपली गाडी चालवायची आहे, सिद्धगुरु असतील तर ते एक मेथड फॉर, आपल्याला बरं वाटतं ना की आपण वी बिलॉंग टू एक्स ऑर्डर, तो एक आपल्याला एक स्वाभिमान असतो, अभिमान असतो.
ते जे चमत्कारिक गुरु असतात त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शेवटी आपल्याला काहीतरी भलं, त्यांचा आशीर्वाद मिळावा हा उद्देश असतो. ज्ञानगुरूकडून ज्ञान हवं असतं. पण सद्गुरू ही एकच कॅटेगरी अशी आहे की तुम्हाला तिथं काही मिळत नाही. उलट तुम्ही जे गाठोडं गोळा करून ठेवलेलं असतं ना तुमचं, त्याच्यापासून मुक्त होता, डिझॉल्व्ह होता. सद्गुरू तुम्हाला डिझॉल्व्ह करतो, तुमचं अस्तित्वच ठेवत नाही. नदी समुद्राला मिळते, संपलं, नदीचं अस्तित्व संपलं, ती समुद्र झाली. आणि म्हणून सद्गुरू हा अनकंडीशनल है. बाकी सगळे गुरु कंडीशनल है. कुछ तो चाहिए मुझे, यहां पे जो है उसे गंवाना है. मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है वो तेरा, तेरा तुझको सौंप दे, क्या लागत है मेरा, असं कबीर म्हणतात. सो या सगळ्या गप्पा मारण्यापलीकडचा माझा उद्देश एवढाच होता की यू हॅव टू फाइंड आउट की तुमचा चाह काय. अर्थात इथं गंमत काय की तुम्हाला एकापेक्षा जास्त गुरूंबद्दल किंवा एखाद्यापेक्षा जास्त गोष्टींबद्दल आकर्षण असू शकतं. म्हणजे एकीकडे तुम्ही एखादे आधार गुरु फॉलो करताय आणि एखादे गजानन महाराजांचे पण तुम्ही भक्त आहात, एखाद्या अक्कलकोट स्वामींचे देखील भक्त आहात. पॉसिबल आहे. तुम्ही अक्कलकोट स्वामींचे भक्त आहात, गजानन महाराजांचे भक्त आहात, साईबाबांचे भक्त आहात आणि तुम्हाला ज्ञानाची देखील आस आहे. पॉसिबल आहे. तुम्हाला एका वेळेला 1 2 3 4 5 6 7 साती गोष्टींचं आकर्षण असू शकतं. पण तुम्हाला त्याची क्लॅरिटी पाहिजे. कारण तुम्हाला जर क्लॅरिटी आली ना तर देन यू नो. कारण प्रॉब्लेम काय होतो की सर्वसाधारण माणूस मग ज्यावेळेस एखाद्याला गुरु मानतो किंवा गुरु म्हणतो त्यावेळेस त्या गुरुला तो ऑल इन वन बनवतो. त्याला असं वाटतं की अभी ये मेरा गुरु है ना, तो ये सब इसमें ही होना चाहिए. नॉर्मली असं असत नाही. नॉर्मली असत नाही. आणि म्हणून अनेक लोकांचा गोंधळ हाच होतो की त्याला जर ज्ञानाची आस असेल आणि तो जर ज्ञानगुरूकडून ज्ञान ग्रहण करायला लागला तर तो गुरु शेवटी मनुष्य योनीतलाच आहे ना. तो काहीतरी व्यवहारिक वागल्यानंतर ह्याचं डोकं फिरतो. तू असा कसा करू शकतोस. तो जजमेंटल व्हायला लागतो. कारण आपल्याला काय सवय आहे माहितीये, आपल्याला या सगळ्या सो कॉल्ड मार्गदर्शकांना, गुरूंना आपल्या चौकटीत बसवायची सवय झालेली आहे. आपल्या चौकटीत तो बसला पाहिजे. अरे आपल्या चौकटीत आपले आई बाप असतात काय? आपल्या चौकटीत आपली मुलं असतात काय? आपल्या चौकटीत आपले पार्टनर्स असतात काय? कोण असतं आपल्या चौकटीत? पण नाही, गुरु मात्र आपल्या चौकटीत पाहिजे. तो इकडे तिकडे जरा तनी आपल्याला जे हवं आहे किंवा आपली जी चौकट आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही गुरुनं वागलं जरी तरी आपला विश्वास संपतो त्याच्यावर. सो आपण ठरवतो गुरुनी कसं वागायचं. पण तो गुरु मनुष्य योनीतला आहे ना. त्याला त्याच्या ज्या काय ट्रेट्स आहेत त्या सगळ्या काय अशा त्याला जे काय ज्ञान आहे ते झाल्यानंतर जे काय असेल ते त्या सगळ्या ट्रेट्स काय गळून पडत नाहीत. आपण कितीतरी गुरु बघतो की जे त्या अवस्थेला पोचलेले आहेत पण त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये असा काहीतरी फ्लॉ दिसतो आपल्याला की तो राहून जातो तसा. याचा अर्थ त्याला ते कळलेलं नाही असं नाही होत. पण आपण इतके जजमेंटल असतो ना, आपल्या डोक्यातल्या गुरुनी चुकून कपडे जरी नेहमीपेक्षा वेगळे घातले ना तरी आपण डिस्कशन करायला लागतो की अरे आज ये क्यों, आज ये कपडा कैसे. म्हणजे म्हणून बघा ना, कितीतरी गुरु एक युनिफॉर्म पाळतात. का? कारण त्याला माहिती असतं की तुम्ही त्यांच्या कपड्यांवरती देखील त्यांना जज करू शकत असता.
आणि त्यांना ती रिस्क घ्यायची नसते, कारण त्या गेममध्ये त्यांना यायचं नसतं. त्यांना माहिती असतं, माणसांची एकंदरीत मानसिकता त्यांना माहिती असते, त्यांना मदत करायची असते. ह्या असल्या किरकोळ गोष्टीमध्ये त्यांना अडकायचं नसतं. ते म्हणतात की ठीक आहे, ये जो कपडा मैंने पहना है, व्हॉट एव्हर इट इज, त्यांनी तुम्हाला आश्वासक वाटतंय ना, बरं वाटतंय ना, ठीक आहे, ओके, तुम्हाला आधार देणं, तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते देणं हे माझं काम आहे. तुम्हाला पटवत बसणं मला काय येतंय आणि काय येत नाही हे काय माझं काम नाही. ह्याची एक छोटीशी अनॉलॉजी काय माहितीये, हिरा कशावर ठरतो, हिऱ्याची ग्रेड कशावर ठरते माहितीये तुम्हाला? त्याला 4 C's म्हणतात. द 4 C's ऑफ डायमंड. काय सीज आहेत? पहिला आहे कट, द कट ऑफ द डायमंड. दुसरा आहे कलर. तिसरा आहे क्लॅरिटी. आणि चौथा आहे कॅरेट. कट, कलर, क्लॅरिटी आणि कॅरेट ह्याच्या ग्रेड्सवरती हिऱ्याची ग्रेड ठरते. पण समजा तुमच्याकडे असलेला हिरा जो त्यांच्यातला सगळ्यात चांगला असेल, जी असेल किंवा जे काही ग्रेड असेल, VVS2 असेल किंवा एकदम कलर फ्लॉलेस असेल किंवा कॅरेट 2 असेल, हा हिरा जर वादा करता VVS2 च्या ऐवजी आणखीन पुढच्या कॅटेगरीमध्ये गेला आणि G पासून तो H मध्ये गेला किंवा I मध्ये गेला, म्हणून तो हिरा असणं थांबत नाही. इट डझंट सीज टू बी अ डायमंड. इट विल स्टील बी अ डायमंड. सिमिलरली जे लोक मार्गदर्शन करतात त्यांना काहीतरी आत स्पर्श झालेला असतो, म्हणूनच मार्गदर्शन करतात. आता ते तुमच्या चौकटीत बसले नाहीत म्हणून तो योग्य किंवा अयोग्य हे ठरवणं बरोबर नाही. समजा त्याच्यातली एखादी क्वालिटी तुम्हाला पटत नसेल तर तिथं थांबू नका. तुम्हाला जे पटतंय ते घ्या. आणि म्हणून असं म्हणतात सायकोलॉजिस्ट की बहुतेक लोक हे मिसिंग टाईल सिंड्रोम मध्ये अडकलेले असतात. तुम्हाला ठाऊक आहे मिसिंग टाईल सिंड्रोम? असा एक प्रयोग केला गेला की एक मोठं छान रेस्टॉरंट बांधलं आणि त्याच्या लॉबीमध्ये असं एकदम फार सुंदर असं वॉल बांधली आणि त्या वॉलमध्ये एकच टाईल चिकटवली नाही. सो येणारी सगळी माणसं थांबायची आणि त्या टाईलकडे बघायची. म्हणजे ती जी अतिशय सुंदर क्लॅडिंग केलं होतं त्याच्याकडे लक्ष जाण्याऐवजी ती जी मिसिंग टाईल होती तोच विषय बनला तिथं उद्घाटनाला आलेल्या लोकांचा की अरे ही टाईल का लावलेली नाही, ही टाईल का लावलेली नाही. म्हणजे जे चांगलं आहे त्याच्याकडे बघण्यापेक्षा जे तिथं चुकलेलं आहे त्याचं भांडवल लोक करायला लागले. याला मिसिंग टाईल सिंड्रोम असं म्हणतात. सो आपल्या ह्या प्रवाहामध्ये, आपल्या ह्या प्रवासामध्ये शेवटी सगळी मनुष्य योनीमधले आहेत. त्यांना जरी आपण काय म्हणूया त्याला महापुरुष कॅटेगरीमध्ये जरी घेऊन गेलो असलो तरी ते शेवटी व्यक्ती असतात. विकार रहित नाही होत, कारण काहीच गोष्टी त्यांच्या जेनेटिक्समध्ये असतात. निसर्गदत्त महाराज एवढे नावाजलेले निसर्गदत्त महाराज पण भयंकर शीघ्रकोपी होते. कोणी असा जरा वेगळा काहीतरी बालिश प्रश्न विचारला की निसर्गदत्त महाराज भयंकर चिडायचे, म्हणून हाकलून द्यायचे, चाल इथं कशाला आलायस तू. एखाद्याला वाटेल की अरे निसर्गदत्त महाराज चिडतात कसे. अर्थात त्यांचं चिडणंही सात्विक असायचं, पण ती चिडणं त्यांच्या कदाचित जेनेटिकमध्ये असायचं. ती चिडणं ते ठेवून पुढे वावरायचे नाही, ते त्या मोमेंट पुरतं असेल, कदाचित असेल एखादा फॉल्ट एखाद्या सिस्टीममध्ये राहत असेल. रजनीशांत सारखा माणूस ज्याने जगाला अध्यात्म इतका सोपा करून सांगितलं, त्यांच्या आयुष्याकडे बघताना असं वाटते की अरे
ह्या गोष्टी रजनीशांच्याकडून कशा झाल्या असतील? आपण जजमेंटल व्हायला लागतो. आपल्याला माहिती नसतं काय एक्झॅक्टली झालेलं आहे. कारण ज्यांनी आपल्याला रिपोर्टिंग केलेलं असतं त्यांनी एक बाजू सांगितलेली असते, दुसरी बाजू आपल्याला माहीत नसते बऱ्याच वेळा. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुमचा जर हा गुरुचा शोध असेल तर आधी कुठल्या पद्धतीचे तुमचं ओरिएंटेशन आहे ते बघा. आणि ज्या दिवशी तुम्हाला त्या ओरिएंटेशनची जाणीव होईल ना, त्यावेळेला त्या पद्धतीचे गुरु तुमच्या जीवनामध्ये रेझोनन्सच्या सिद्धांताने ऑटोमॅटिकली प्रकटतील. ते व्यक्तिरूपामध्ये प्रत्यक्षात प्रकटले पाहिजेत असं नाही. एखादं पुस्तक देखील तुम्हाला एक इन्साईट देऊन जाईल, एखादा व्हिडिओ एखादा इन्साईट देऊन जाईल, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी भेटून सांगेल आणि तुम्हाला प्रकाश पडेल. सो तुम्ही जर इफ यू बिकम क्लिअर व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट आर यू सर्चिंग फॉर, यू विल फाइंड युअर गुरु. सो मित्रांनो, गप्पा मारायच्या होत्या, गप्पा मारल्या. मला असं वाटतं की या निमित्ताने थोडीफार क्लॅरिटी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलाय, आली असेल. तुमचा शोध आणि तुमचा हा प्रवास सुरू ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की हाँ यही चाहिए था, तब तुम्हारा गुरु तुम्हारे सामने होगा. नमस्कार.